7 दिवस घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा एक आनंदोत्सव इथे साजरा करण्यासाठी आयोजित केले गेलेला हा प्रदर्शनीय सामना इथे आपण पाहणार आहोत, ज्याने एक काळ गाजवलाय, एक पर्व गाजवलंय. प्रेक्षक गॅलरी डगआउट जरा खाली करा. तो खेळाडूंसाठी डगआउट आहे. प्रवीण उर्फ बाई शिंदे यांच्या माध्यमातून जो डगआउट इथे उपलब्ध करून दिला गेलाय तो खेळाडूंसाठी डगआउट आहे. कृपया विनंती आहे, तिथे जे दर्शक बसलेत आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो, आपण इतर डगआउट मध्ये जाऊन बसा आणि या सामन्याचा आनंद घ्या. निधी साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणखीन रंगत आणली जाते. अप्रतिम डीजे वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि त्यामुळेच चौकार षटकार लगवल्यानंतर अतिशय उत्साह निर्माण करणारी गाणी त्यांच्या माध्यमातून इथे बजावली जात आहेत आणि त्यामुळेच एक वेगळे वातावरण या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि डीजे ऑपरेटर्स इथे आपण पाहतोय आमचे मित्र समीर मयेकर यांच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम डीजे ऑपरेटिंग वर्क इथे पाहायला मिळते. त्यामुळे एक वेगळी रंगत या स्पर्धेमध्ये आणण्याचं काम समीरजी मयेकर इथे करताना दिसतात. tenniscricket.com च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण इथे आपण पाहतोय, ज्यामध्ये टेक्निकल डिपार्टमेंट इथे सांभाळताना आम्हाला कौशिक मयेकर इथे आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम टेक्निकल डिपार्टमेंट इथे सांभाळले गेले. पूर्ण अपडेट त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला ऑनलाईन जे बघणारे दर्शक आहेत त्यांनाही ते मिळते आणि त्याचबरोबर आम्हालाही त्यांची खूप महत्त्वाची मदत इथे आम्हाला मिळते. कौशिक मयेकर यांचंही या 10व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आणि त्यांचे आभार आहेत. त्याचबरोबर कॅमेरामॅन अथर्व शिवलकर याच्या माध्यमातून चेंडू ड्रॉप होईपर्यंत अतिशय क्लिअरली कॅमेरा वर्क त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यामुळेच एक या स्पर्धेला आणखीन 4 चांद या सर्वांच्या मेहनतीमुळे इथे मिळालेले पाहायला मिळतात. त्यामुळे सोनमताई चव्हाण आणि त्याचबरोबर गिरीश कोचरेकर यांचे या tenniscricket.com ला इथे आमच्या माध्यमातून सलाम असेल, कारण आपल्यामुळेच ही या गावातील एका पावस विभागातील ही स्पर्धा सर्वदूर प्रक्षेपित करण्याचं आपण एक काम इथे आमच्या उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल पावस प्रीमियर लीग आपलं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करते. चला जाऊया सामन्याच्या दिशेने. स्थलावर बॅटर दाखल झाले असतील. एका साईडला यतीश बिरजे तर दुसऱ्या साईडला रमजान आणि गोलंदाजी मार्कवर येऊन वसीम दाखल झाले असतील. एक दिवसांत मॅच पहिला चेंडू एक दिवसांत मॅचचा गोलंदाजी मार्क करून गोलंदाज दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती आघात करायचा होता आणि तिथून डॉट बॉल येईल. सुरेख लेन तरी लाईनवरती गोलंदाजी वसीम खासियत आहे आणि संघ देखील फायनलमध्ये गेल्यानंतर आता आज कॉन्फिडन्स हा आसमानाच्या दिशेने गेलेला असेल. तो पुढे यार गोलंदाजी मार्कवरून वसीम गोलंदाजीवर वसीमचा बॉल यावी यतीशसाठी. यतीशची आतिषबाजी इथे आपल्याला पाहण्यासाठी आपण इथे उत्सुक आहोत. लेफ्ट हँडेड फलंदाज वाऱ्याच्या गतीचा आणि दिशेचा वापर करण्यासाठी तो मैदानात इथे आणला गेलाय. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन यावी आजमावलं जाते. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा यतीश खेळण्यासाठी सज्ज असेल. अगुटप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका. जी हा खेळ आहे, चेंडू जाईल बॉटलाच्या बाहेर. येतो A1 चौकार. यतीश बिरदे इज ऑन फायर पहिल्या चेंडूवर. मार्क्स राईट राऊंड द विकेट. यावी यतीशसाठी आहे. यावी गुड लेंथ वरनं थोडासा बाहेर काढलेला बॉल. बॅटचं कनेक्शन, बॅट बॉलचं कनेक्शन इथे पाहायला मिळालं नाही आहे. चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळतोय. चांगली डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. वसीम लाजवाब गोलंदाजी पेश करताना पुढचा चेंडू यतीश ड्रॉपिंग किसवरती सज्ज असेल खेळण्यासाठी. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. दूरवरून खेळला जातोय, प्रयत्न करतोय पण प्रयत्नार्थी फोड काही इथे येत नाहीये.
चांगल्या लयमध्ये गोलंदाजी केली जाते, कारण सामना जिंकलाय आसमाच्या दिशेने कॉन्फिडन्स असेल, कारण आपला संघ हा फायनलमध्ये गेलाय वसीमचा. त्यामुळे स्मिताच्या चेहऱ्यावरती आहे, मनामध्ये असलेला कॉन्फिडन्स त्याच्यावरतीच गोलंदाजी करतोय. नंतर तो चेंडू फुल टॉस कन्वर्ट केलाय कव्हरच्या दिशेने. प्रज्ञेश देवळेकर क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत फक्त एकच धाव खर्च केली जाईल. चांगलं कॉलिंग कॉर्डिनेशन आपण इथे पाहतो यतीश आणि त्याचबरोबर इम्रान यांच्यामध्ये. वसीमचा हा बॉल थोडासा लो फुलतो, बॅटवरती घेतला, दिशा दिली. प्रज्ञेश होता मिड विकेटला, वेगाने चेंडूवरती आला, त्यातून घेतली गेली होती. एक धाव इथे, 2 धाव इथे घेतल्या गेल्यात, 1 धाव इथे घेतली जाते. स्ट्रायकिंग एंडला यावेळी पाहायला मिळतो इम्रान. वसीम ऑन दी मार्क, पुढचा चेंडू घेऊन पहिल्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे. एक प्रदर्शनीय सामना ज्यांनी एक काळ गाजवलाय आणि त्याचबरोबर काही खेळाडू आहेत जे काळ गाजवताना इथे आपल्याला पाहायला मिळतं. 10वं पर्व गाजवताना इथे पाहायला मिळतं, जिथे आवर्जून आपण वसीम याची चर्चा करणार आहोत, कारण त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 10व्या पर्वामध्ये आपला कायम दमखम दाखवत राहिलाय आणि याही वर्षी तोच दमखम इथे आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा संघ फायनलमध्ये निश्चितच दाखल झालाय, त्यामुळे एक वेगळी ऊर्जा त्याच्या बॉलिंगमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू वसीम याचा, स्ट्रायकिंग एंडला इम्रान इथे सज्ज होतोय. इम्रान फ्रॉम सोमेश्वर गावाला विलंब करणारा सीतारा. आता खेळण्याची संधी मिळाली आहे. या चेंडूवरती डिफेन्सिव्ह बचावपूर्वक खेळी केली आहे. सेन्सोर क्रिकेटचा खेळ 1च्या मदतीने टीमची टोटल स्कोरवरती जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवरती. 7ने खेळ खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ आहे आणि ती 7 धावा स्कोरवरती लागले आहेत. पहिल्या पंचकाचा खेळ समाप्त होतो टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती. जास्त वेळ घेऊ नका टीम मीटिंगसाठी विनंती असेल, कारण आपल्याला यानंतर फायनल सामना खेळवायचा आहे आणि जोपर्यंत सूर्यनारायण आपल्यावरती प्रसन्न आहे तोपर्यंत आपल्याला संपूर्ण स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न करायचा आहे. या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करा. पुढे दुसऱ्या षटकाचा बार कुणाच्या हातामध्ये ते सोपवला जाईल. स्ट्रायकिंग एंडला यावी इम्रान असेल, नॉन स्ट्राईक एंडला यतीश. शारजाचं हे हिरवळीचं क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये जणू काही इंटरनॅशनलचा सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि तेच टेनिस क्रिकेट इथे आपण अनुभवतोय. अमित पवार बॉलिंग मार्गवरती वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट असेल. इम्रान आहे, इम्रानची बॅट आतापर्यंत पाहिजे तशी बोलली नाहीये. चौकार षटकारांची भाषा निश्चितच ती बोलली नाही. सिंगल डबल घेत स्कोर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या जोडीकडून इथे झालाय. एक दर्जेदार क्रिकेट यांच्या माध्यमातून इथे आतापर्यंत खेळले गेले आणि याही सामन्यामध्ये एक दर्जेदार सुरुवात इथे आपल्याला करून देताना, सावधशी सुरुवात करून देताना हे दोन खेळाडू इथे आपण पाहतोय. कारण पॉवर प्लेचं शतक आहे. पॉवर प्लेच्या शतकामध्ये सावध सुरुवात करून चालणार नाहीये. सावध केली गेली. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर सावध पद्धतीने धाबा पूर्ण केल्या गेल्या आणि त्यानंतर पुढे एकदा स्ट्रायकिंग एंडवरती इम्रान गाझी खेळण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरून अमित. नंतर त्या चेंडूवरती बिरकावलाय. आसमान दाखवला गेला चेंडूला. आउट ऑफ द पार. फरार केला जाईल चेंडू 6 धाब्यांसाठी. वॉट अ शॉट. पॉपलेच्या शतकापैकी कशी फलंदाजी करायची याचा दांडगा अनुभव आहे. कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये खेळत आलाय. सोमेश्वर गावाला विलंब करणारा इम्रान काझी पुन्हा एकदा प्रॉपिंग कीसवरून सज्ज असेल. ऑन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वागत या षटकाराने केलं गेलं. चाललेला एक्झिबिशनचा सामना खूप महत्वाची मॅच. अनेक प्रेक्षक आमच्यावर कमेंट करत होते की कधी एकदा आम्हाला सामना पाहायला भेटतोय. तोच सामना यावी पाहायला भेटलाय. नंतरच्या चेंडूवरती पुढे एकदा बिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनून राहिला प्रेक्षक. यावी येतोय पीपीएल षटकार. पीपीएल षटकार इथे पाहायला मिळाला. बॅक टू बॅक षटकार आणि निश्चितच इथे म्हणावं लागेल इरादा केलाय पक्का. लागपाठ लागवलाय दुसरा छक्का आणि इथे मात्र गोलंदाज झालाय हक्का बक्का. अमित पवार वरती केला गेलेला हा वार इथे आपण पाहिलाय. काय खेळलाय हा खेळाडू. रडार मध्ये सापडला बॉल आणि दवडला सीमारेषेच्या बाहेर. आपली पॉवर दाखवतोय आणि चेंडूला आपल्या वावरच्या बाहेर दवडतोय. शानदार फलंदाजी इम्रान याच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवरती अमित पवार पुढचा चेंडू घेऊन
यावी फेकला गेलेला हा बॉल ऑफ थिकच्या बाहेर आहे. पॉइंटच्या डोक्यावरून दवडलाय. दणदण करत चेंडू सीमारेषेच्या पार जाईल. आणखीन एक चौकार इथे पाहायला मिळतोय. ऑन फायर झालाय तो इम्रान. काय फटका खेळलाय हा, नजाकत पाहायला मिळाले. च्या डोक्यावरून काय नजाकत भरी फलंदाजी करतोय, पेश करतोय यावी इम्रान. अमित पुढचा चेंडू घेऊन यावी पुन्हा एकदा सापडले रडार मध्ये. फटका मिस झालाय. उंची चाचतय परंतु लांबी इथे पाहायला मिळाली नाहीये आणि पकडला गेले ते झेल. संपतोय इथे इम्रानचा खेळ. कमबॅक करताना इथे पाहायला मिळालाय अमित पवार. विक्रांत यावी दाखल झालाय. रेस्ट ऑफ पीपीएल संघाचा विक्रांत पीपीएल मध्ये कारनामा केला आणि तो आता दाखल झालाय. त्याचाही संघ आता जरूर फायनल मध्ये पाहायला भेटेल. तो विक्रांत या क्रीडांगणामध्ये वाटचाल आहे. विक्रांत आता कशा प्रकारे खेळेल, मैदानामध्ये खेळ करणं तुम्हाला गरजेचं असेल. संघावरती दाखवलेला विश्वास आणि विश्वासावरती आता सार्थपणे फलंदाजी करावी लागेल. रेस्ट ऑफ पीपीएल संघाकडून दाखल झालाय आणि त्यांच्या विरोधात बेस्ट ऑफ ऑल पॉवर्सचा संघ खेळतोय. दोन्ही संघ खूप महत्वाचा सामना खेळत आहेत. एक्झिबिशन मॅच आहे. एक्झिबिशन मॅच मध्ये पुढे एकदा कमबॅक करतोय. नंतरच्या चेंडूवरती चेंडू अलाउंड कार्पेटने खेळ. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे शुभम मुरकर चेंडूपर्यंत येईल. तिथपर्यंत फक्त एकच धाव खर्च केली जाईल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाण पोहोचली आहे. एक गडी बाद 24 या धावसंख्येवरती. पहिले दोन चेंडू जर इम्रानने मोठे फटके खेळले होते, त्यानंतर आघात केला गेला. चौथ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल केलं गेलं आणि ते कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल करणं गरजेचं होतं. कुठेतरी आक्रमक फलंदाज इम्रानला बॅक टू द पवेलियन पाठवणं गरजेचं होतं. तसं घडलं गेलं मैदानामधून. आता मात्र प्रॉपिंग केसवरती खेळण्यासाठी दाखल असेल यतीश बिरजे मॅन फ्रॉम गावडेंबरे. गावडेंबरे विलंब करणारा यतीश पुन्हा एकदा प्रॉपिंग केसवरून सज्ज असतील. टीमची टोटल एक गडी बाद 24 या धावसंख्येवरती. चला जास्त वेळ खर्च करू नका. अजून आपल्याला एक सामना आणि प्रेझेंटेशन करायचं, त्यामुळे चला वेग वाढवा. पुणे एकदा ऑन गोलंदाजी मार करून अमित दाखल झाला अगदी आमच्या समोरच्या कक्षेच्या एंड करून अरंड विकेटने पंचांच्या उजव्या हाताकडून. जर्सी क्रमांक 09 अमित पवार. हलक्यातरी खेळीला चेंडू पाहायचं. सिकड स्लिपला खेळलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅनला. दणदड करत चाललाय. दणदड करत जायलाय. बॉर्डर लाईनवर चेंडूला अडवलं गेलं आणि त्यानंतर तब्बल तिथून धाबा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावचीची संधी पूर्ण केली जाईल. दोनच्या मदतीने टीमची टोटल यावी स्कोर कार्डवरती पुढे सरकेल 26. दोन गडी बाद 26 धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना यावी आपण पाहतोय रेस्ट ऑफ पीपीएल संघाची. आपल्याला पाहायला मिळतोय यतीश आणि निलेश यावी क्रीडांगणाच्या आतमध्ये
खेळ करण्यासाठी ते सज्ज होतील. बॉलिंग बारमध्ये ते बदल केला गेले. वसीमला पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली जाते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन ऑन दी मार्क येतोय. राईट ओव्हर द विकेट करेल आणि समोर असेल लेफ्ट हँडेड फलंदाज यतीश बिर्जे. UPL चॅम्पियन ट्रॉफी अंडरमधली सर्वात नावाजलेली अशी ट्रॉफी फ्रेंड्स क्रिकेट क्लब तेलिवाडीच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही अंडरम ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीचा अंतिम विजेता द किलर संघाकडून खेळणारा हा किलर अशी फलंदाजी करणारा यतीश यावी ओराम क्रिकेटमध्ये पाहूया या प्रदर्शनी सामन्यामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतोय. 10व्या पर्वामध्ये नाकाम ठरला. याच्या संघाला मात्र ज्या पद्धतीने यश मिळणं अपेक्षित होतं ते मात्र मिळालं नाही. परंतु त्याच्या चेहऱ्यावरती कोणती निराशा इथे आपल्याला पाहायला मिळाली नाही, कारण हा गेम आहे आणि गेममध्ये कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हरणार. पहिला टाकलेला बॉल भिरकवायचा होता ऑन साइडला. कनेक्शन प्रॉपर इथे पाहायला मिळालं नाहीये. डॉट बॉल येतोय. वसीमचा हा बॉल इन स्पिन इथे आपण म्हणू शकतो, कारण यावी लेग ब्रेक ठरलाय यतीश साठी. गुड लेंथ वरती फुटमार्कचा वापर इथे करण्याचा इरादा इथे केला गेला होता. थोडस फिंगर रोलिंग पाहायला मिळालंय. वसीम नेक्स्ट बॉल घेऊन यावी फेकलेला हा बॉल आहे. यॉर्क टाकायचा होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा केला गेला इथे प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये स्वतः क्षेत्ररक्षण इथे करताना दिसतोय आणि निश्चितच एक धाव त्याने रोखले असं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. दुखापतग्रस्त आहे. पुन्हा एकदा क्रॅम्प आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वेदनेने विवळतोय, परंतु इथे फिटनेस खूप महत्वाचं आहे. भले आपण 6 षटकांचे हा सामने असतील, परंतु त्यासाठी तुम्हाला फिटनेस प्रॉपरली राखणं खूप गरजेचं आहे. आणि क्रीडांगण यावी माती आणि सिमेंट यांचा ताळमेळ करून बनवलं गेलं आणि त्यामुळे हे क्रॅम्प आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत. परंतु आतापर्यंत 10वं पर्व अतिशय जोशपूर्ण वातावरणात आपण संपन्न गेले. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला विशेष अशी इजा झालेली या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही, कारण संपूर्ण मातीचं असं हे क्रीडांगण, आजूबाजूला हिरवळ असे पसरलेलं हे क्रीडांगण इथे आपण पाहतोय. आणि एक इंटरनॅशनल क्रीडांगणचा दर्जा या पावसच्या या शारजा, म्हणूनच या क्रीडांगणाला शारजा हे नाव ठेवलं गेले, कारण ज्याप्रमाणे शारजाच्या क्रीडांगणामध्ये हिरवळ पाहायला मिळते. पूर्ण 360 यार्ड्स आपण जे क्रीडांगण पाहतो आणि तेच क्रीडांगण इथे आपल्या शारजाच्या या क्रीडांगणामध्ये टेनिससाठी लाभलेलं इथे पाहायला मिळते. हे श्रेय पावस प्रीमियर लीगचं, कारण एक उत्तम दर्जाचं क्रीडांगण इथे उपलब्ध आहे आणि त्यामुळे उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन पावस प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे केलं गेलेलं पाहायला मिळालंय. प्रत्यार गोलंदाजी मार करून दाखल झाला असेल. टप्प्याचा बॉल या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे. प्रदेश देवळेकर येईल चेंडूपर्यंत, कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. हुकमाचं एक का बॅक टू द पवेलियन, घडलंय विकेटचं पतन. क 99 परिधान करून वसीमने चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केली आहे. कंजूस गोलंदाजीसाठी मोठा फटका खेळण्याचा भाग पाडलं गेलं. त्याचप्रमाणे इम्रान इनामदार यांना देखील विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. स्वागत आहे सर, वेलकम सरचे स्वागत असेल या टुर्नामेंटमध्ये तुमचं. पुढे एकदा गोलंदाजी मार करून वसीम पावस एंड कडून नंतरच्या चेंडूवरती अलाउंड कार्पेटने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळ आहे. पावस एक्सप्रेस गोलंदाजीवरती चेंडूवरती आल्यानंतर फक्त धाव रोखील जाईल तिथून. एकच्या मदतीने टीमची टोटल 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागलेत. एक सावध अशी सुरुवात आणि तेवढी ज्याच्यावी खराब चेंडू इथे पाहायला मिळाला त्याच्यावी बिग हिट इथे केले गेलेत. यावी वसीम आहे, अनुभवी असा गोलंदाज आणि या क्रीडांगणावरती तगडा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे एक चांगली गोलंदाजी वसीम यावी करता इथे दिसतोय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज निलेश इथे सज्ज आहे. यावी टाकलेला बॉल बॅकफुटवरती येऊन पॉईंटच्या दिशेने कट केलाय, टॅप केलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती तत्वर घेतली जाईल. एक धाव. एक सेन्सिबल क्रिकेट या जोडीकडनं, कारण वसीमचा हा बॉल जर आपण पाहिला तर गुड लेंथवरनं थोडासा बाहेर काढला गेला होता. बॅकफुटवरती यावं लागलं फलंदाजाला आणि त्यानंतर पॉईंटच्या दिशेने खेळलेला हा बॉल. वसीम ऑन द मार्क, नेक्स्ट बॉल घेऊन
यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता, बॅट बॉलचं कनेक्शन इथे पाहायला मिळालं नाहीये. षटक क्रमांक 3 होते इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रेस्ट ऑफ बावस संघाची धावसंख्या 28, 2 गडी बाद 28. एक्झिबिशन मॅचकडे सर्व प्रेक्षक वर्गांचं लक्ष लागून राहिलं होतं. तीच एक्झिबिशन मॅच यावेळी आपण पाहायला भेटेल. रेस्ट ऑफ PPL आणि बेस्ट ऑफ ऑल पावर्स यांच्यामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. जर दोन्ही संघ एका साईडला मोठी नावं एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला भेटतील. यावेळी ऑन गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज पावस एक्सप्रेस. अहमद नाकवा ऑन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. समोर बॅटर असेल निलेश शिंदे. आतापर्यंत निलेश जर विचार करायला गेला तर 2 चेंडू आमचे खेळले. सहकारी राहुल पावसकर यांना विनंती आहे की तुम्ही कृपया 2 मिनिटं व्यासपीठापाशी यायचं आहे. आमचे सहकारी राहुल पावसकर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 28 वरती जाऊन पोहोचली. धक्के तिथून तब्बल लागले 3 धाबा. गोलंदाजी मार्क करतील पावसचे एक्सप्रेस दाखल झाले. प्रॉपिंग वरती खेळण्यासाठी निलेश शिंदे आक्रमकपणा धारण करेल का यावी पाहायचंय. परफेक्ट ब्लॉकलचा चेंडू होता. मिसाईल सजवलं गेलं. परफेक्ट यॉर्कर आहे. वाईड यॉर्करचं मिसाईल इथे वापरलं गेलं. प्रत्युत्तर नव्हतं यावी निलेशकडे आणि ते निलेशला देणं गरजेचं असेल. निलेशचा जर विचार करायला गेला तर 2 चेंडू फेस केलेत. एका या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय. वाटचाल करावी लागेल. या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय बारी देखील खेळली होती. तशीच बारी आता इथून त्याला सजवणं गरजेचं असेल. नंतरच्या चेंडूवरती आघात करायचा होता. काव कॉर्नर रिझर्व मधून चेंडू जातोय. वन बाउन्स बॉर्डरच्या बाहेर. दमखम दाखवणारा जिगरबाज चौकार. चौकार जॉर्ज यावेळी अटेम्प्ट करायचा होता, थोडीशी लाईन चुकली परंतु निलेशच्या रडार मध्ये सापडला आणि यावेळी डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउंड चौकार इथे पाहायला मिळतोय. 28 धावसंख्या आणि त्यानंतर खेळलेला हा फटका ऑन दी एअर आहे आणि येतोय क्षेत्ररक्षक पकडतोय. एक अप्रतिम झेल. संपला इथे खेळ. निलेश शिंदे माघारी परतेल. लाजवाब कमबॅक इथे पाहायला मिळतोय अहमद याचा. अहमद एक्सप्रेस पावस एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं आणि यावेळी निश्चितच त्याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आणि त्याचाही संघ फायनल मध्ये खेळताना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि फायनली 2 संघातले 2 खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळताना यानंतर फायनल मध्ये पाहायला मिळतील. परंतु या प्रदर्शनीय सामन्यामध्ये वसीम आणि अहमद हे एकाच टीम मध्ये खेळताना इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्हीही आयकॉन प्लेअर म्हणून या PPLच्या 10व्या पर्वामध्ये पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे प्रवेश करतोय. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुढचा चेंडू अहमद नाकवाचा हा बॉल फेकला गेलाय. लो फुल टॉस आहे. फिरवलंय घुमवलंय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. श्री विजयजी चव्हाण यांचा हा डगआउट आणि त्या डगआउट वरून चेंडू जाईल पलीकडे 6 धावांसाठी. इथे पाहायला मिळतोय मोर्या मोबाईल षटकार. अप्रतिम फटका इथे सजवला गेला. प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर मनगटाचा जोर आणि इथे मायाला पाहायला मिळालाय षटकार.
तू जर शेर आहेस तर मी बब्बर शेर आहे आणि माझ्या हातामध्ये बॅट आहे आणि मी इथे दाखल झालोय आतिषबाजी करण्यासाठी. पहिला चेंडू, अप्रतिम फटका, नजाकत, ताकद सर्व काही पेश केले गेले या शॉट मध्ये. काही सजवलाय हा फटका, आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा इथे पाहायला मिळालाय मोरिया मोबाईल षटकार. लाजवाब फटकेबाजी इथे करताना फलंदाज इथे दिसतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि हावी ठरलाय अहमद वरती. तो यावी फलंदाज विजय, ज्याच्या नावामध्ये विजय आणि आपल्या संघाला विजयी करण्यासाठी करतो इथे धडकेबाज फलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन अहमद टू विजय. आतापर्यंत जरूर विजय महागडा ठरलाय. गोलंदाजीवरती अहमदवरती आक्रमण केलं गेलं. नंतरच्या चेंडूवरती सेन्सुली पुढे चेंडूला खेळलं गेलं. 68 डिक्शनरी चेंडू दाखल झाल्यानंतर फक्त एकच धाव खर्च केली जाईल. एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोर वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 45 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल स्कोर वरती 45 या धाबावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त. राईट एम राऊंड द विकेट असेल. समोर आहे विजय. धमाका केला या फलंदाजाने. मैदानात दाखल झाल्या दोन उत्तुंग षटकार आणि षटकार ठोकलेत कुणाविरुद्ध तर अहमद सारख्या एका नावाजलेल्या गोलंदाजाची, ज्याचा बोलबाला या 10व्या पर्वामध्ये पाहायला मिळाला आणि ज्याचा संघ या क्रीडांगणावरती या 10व्या पर्वाच्या फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाला आणि त्याच्या विरुद्ध खेळत असताना विजयने इथे मात्र धमाका केलाय. बॅक टू बॅक 2 षटकार इथे आपण पाहिलेत या आधीच्या षटकामध्ये. यावी प्रणय मुरकर हा या क्रीडांगणावरती अनेक स्पर्धा, अनेक सामने एक हाती गाजवले. तसा हा खेळाडू लेफ्ट हँडेड आहे, परंतु गोलंदाजी मार्गवरती यावी आपल्याला राईट हँडने गोलंदाजी करताना तो इथे दिसेल. समोर विजय आहे. पुन्हा एकदा करेल का धमाका पाहावं लागेल. विजय आतापर्यंत 3 चेंडू फेस केले. 13 या धावसंख्येवरती खेळतोय आणि गोलंदाजी मार्क करून षटक क्रमांक 5 घेऊन दाखल झालाय. प्रणय बुरकर पावस एंड कडून 55 पार केल्यानंतर अराउंड विकेटने नेक्स्ट बॉलवरती पुढे सरसरत धावून खेळलाय. हवाई सफरवरती चेंडूला खेळायचं होतं. वॉट अ कॅच ऑफ द डे प्रज्ञेश देवळेकर. अप्रतिम झेल पकडलाय. होल्ड ओनली प्रज्ञेश देवळेकरच्या माध्यमातून. सुरेख कॅचिंगची पोझिशन प्रज्ञेश देवळेकरच्या माध्यमातून. असेल आणि आतापर्यंत पीपीएलच्या या लाईव्ह प्रेक्षेपणामध्ये जवळजवळ 10,000 पर्यंत दर्शकांनी याचा आनंद घेतलाय आणि जवळजवळ 350+ आपल्याला प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेताना इथे आपल्याला पाहायला मिळतं. हे सक्सेस आहे या 10व्या पर्वाचं. या रिव्हर्स फटका अटेम्प्ट करायचा होता. फर्स्ट स्लिपला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, त्यावर घेतली जाईल एक धाव. मुजम्मिल या स्ट्रायकिंग एंडला इथे आपण पाहिला होता. मुजम्मिल लांबाडे बहारदार यष्टीरक्षण त्याने केले, फलंदाजी केले आणि त्याचबरोबर सुपर ब्रेन म्हणून मुजीब स्पोर्ट्सचा म्हणून त्याच्या मोईन स्पोर्ट्सचा सुपर ब्रेन म्हणून मुजम्मिल लांबाडेकडे पाहिलं जातं आणि तो यावी पहिला चेंडू ते फेस करत असताना एकदा मी ते आपल्या संघाच्या खात्यावरती जोडतोय. धावसंख्या टीमची 46 या धावसंख्येवरती जाऊन लागली आहे. तिथून तब्बल धक्के लागले आतापर्यंत. पुढे एकदा खेळण्याची संधी होती. निर्यात
कुठेतरी थोडासा तात्पडत मैदानामध्ये खेळला. येतोय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल करण्यासारखा इथून फेकला जाईल. अगदी सहज गोलंदाजी करतोय पावस एंड कडून प्रणय मुरकर. अरंड विकेटने लाजबाब टप्पा अटेंड केल्यानंतर पुन्हा एकदा पंचांना पार करणारा प्रणय मुरकरचा चेंडू पाहायचाय. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. जेलची संधी होती. जेलपाशी बंदार क्षेत्ररक्षक पोहोचला. तोही कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. होतं अजून एक विकेटचं बटन. बॅक टू द पवेलियन परतावं लागलंय निनाद. बाहुबली या टेनिस क्रिकेटमधला आहे आणि या पावच पंचकृषीचा विचार केला ते अष्टपैलू असं व्यक्तिमत्व अष्टपैलू असा खेळाडू या क्रीडांगणामध्ये स्ट्रायकिंग एंडला समोर आहे. प्रणय मुरकर राईट आर्म राऊंड द विकेट इथे मारा करण्यासाठी सज्ज होईल. गुरुची बॅट इथे कोणती भाषा बोलेल ते इथे पाहायचंय. प्रणयचा हा बॉल फेकला गेलाय. बिग हिट आहे. स्ट्रेट खेळतोय. चेंडू आहे तिथे येतोय. यावेळी शुभम मुरकर करणार नाही चूक. पकडतोय झेल. संपतोय इथे गुरुमुद्रेचा खेळ. गोल्डन डकचा शिकार आहे. बिग हिट करायचा इरादा होता. फटका इथे मिस झालाय परंतु क्षेत्ररक्षक होता इथे शुभम मुरकर. चला बॅटर त्वरित जायचंय मैदानामध्ये. विनंती करेन. बॅट्समॅन नेम प्लीज. न्यू बॅटर अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे आपल्याला पाहायला मिळेल. मुजम्मिल लांबाडे राईट हँडेड फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला ज्यावेळी इथे खेळण्यासाठी दाखल झाले तो अक्षय. प्रणवचा हा बॉल लो फुलटॉस आहे. बॅट वरती घेतलाय. अल्टी पल्टी इथे दाखवले. सीमारेषेच्या बाहेरची वाट येतोय इथे. आणखीन एक शानदार जानदार मोरयाक मोबाईलचा षटकार. त्याच दरम्यान या क्रीडांगणामध्ये कारण एक नावाजलेली अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि यानंतर या स्पर्धेच्या अंतिम दिवसाला अंतिम सामना इथे खेळला जाईल. 5 षटकाच्या सप्त्यानंतर टीमची टोटल 7 गडी बाद 52 वरती जाऊन पोहोचली होती. शेवटच्या षटकाचा भार अहमदच्या खांद्यावरती ठेवलाय. अहमदला आता कमबॅक करावं लागेल. जेव्हा अहमदने चौथे शतक हाताळलं होतं, चौथ्या शतकामागे 17 धावा खर्च केल्या होत्या. थोडंसं भागडे शतक तिथे अहमदचं पाहिलं, पण आता तसंच कमबॅक करावं लागेल. प्रॉपिंग केसवरती मुजाम्मिल खेळण्यासाठी सज्ज असेल. मुजाम्मिल पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल. एक चेंडू करते, एक धाव खर्च केली आहे. नंतरचा चेंडू जरूर परफेक्ट मिसाल यावी सजवलंय. मिसालवरती उत्तर दिलं जात नाहीये. प्रत्युत्तर यावी देणं गरजेचं असेल. व्हाईटलँड यॉर्क परफेक्ट राईट रडार मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळाला. जो दिशा आपल्याला परफेक्ट अपेक्षित होती ना, ती अपेक्षेमध्ये इथे पडला गेलेला टप्पा इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. मुजम्मिल लांबाडीला रोखण्यासाठी वापरले गेलेले अस्त्र इथे आपल्याला पाहायला मिळालं. अहमदचा पुढचा चेंडू लो फुलटोचा स्ट्रेट खेळलाय.
लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक करताय चूक, इथे जातोय दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार इथे पाहायला मिळतोय. समृद्धी कन्स्ट्रक्शन चौकार. छप्पन या धावसंख्येवरती धान पोहोचली आहे. अहमद थोडेसे कुठेतरी मागण्या ठरत चालला आपल्या संघासाठी. कमबॅक करावं लागेल नंतरच्या चेंडूवरती आक्रमण फटका गेलाय आउट ऑफ द पार. आखून देतोय, ये आसमान का इशारा है, आज का सूरज हमारा है. काय क्या मारा है, क्या मारा है, क्या मारा है. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. मुझम्मिल लांबाडीच्या बॅट मधून निघालेला हा षटकार अहमद वरती दबाव निर्माण करताना इथे पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. मुझम्मिल इथे सज्ज झालाय. एका बेस्ट बॉल गोलंदाजावरती बेस्ट अशी फलंदाजी. पुन्हा एकदा उडवलंय, उंच जातोय हा बॉल. पुन्हा एकदा गोट्या देवळेकर चेंडू खाली येतोय. इथे मात्र थोडीशी कॅच मिस करतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं फॉलो केलं गेलं होतं चेंडूला. तत्वर घेतल्या गेले तिथे दोन दबा. हिट करण्याचा प्रयत्न इथे करताना मुझम्मिल पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर प्रज्ञेश देवळेकर चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि थोडीशी वाऱ्याची गती आणि त्यामुळे चकलेला हा बॉल इथे चकावून जातोय. प्रज्ञेश देवळेकर याला एक झेल इथे सुटतोय, एक संधी ते मिळेल यावी मुझम्मिल. पुढे एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल टीमची टोटल 64 धावसंख्येवरती. पुढे एकदा आक्रमण केलंय, मोठा फटका खेळला गेलाय आणि यावी ठोकला गेलाय साई महाकाली ट्रान्सपोर्ट षटकार. अप्रतिम पॉवर बाज हिटिंग, पॉवर हिट. कुठेतरी आतापर्यंत 35 धाबा मागच्या दोन षटकामागे खर्च केले आहेत. मागणा पुढे एकदा पुढे ठरलेला. पुढे एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल, नंतरच्या चेंडूवरती अलाउड कार्पेट खेळ आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला आडवेपर्यंत फक्त एकच धाव खर्च केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. स्कोरकार्डवरती एक धाव गणली जाईल. एकच्या मदतीने टीमची टोटल धाव पोहोचली तब्बल 71 धावसंख्येवरती आणि विजयासाठी हे 72 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 72 धावांचं लक्ष म्हणजेच प्रतिषटक तुम्हाला 12 धाबे इथे बनवायचे आहेत. रिक्वायर्ड 12 इथे असेल, परंतु इथे धमाका केलाय मुझम्मिल लांबाडेने इथे धमाका केला. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर यावी इम्रानने पहिल्याच दुसऱ्या षटकामध्ये केलेले प्रहार आणि वैयक्तिक 17 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्यानंतर विजयनेही धमाका केला. 2 उत्तुंग षटकार त्याच्याही बॅटमधून पाहायला मिळाले. एकूण 13 धावांमध्ये त्याने 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर कॅच आउट होऊन तो माघारी परतलाय. आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये अक्षयने इथे मात्र एक षटकार इथे ठोकलाय. त्यामुळे एक अप्रतिम फलंदाजी पेश केली गेली. मुझम्मिल लांबाडेने 2 षटकार इथे ठोकलेत आणि एक चांगला बोलबाला त्याचं या क्रीडांगणावरती आतापर्यंत त्याने दाखवलाय. यावेळी आपल्याला पाहायचं प्रदर्शन सामन्याचा विजेता कोणता संघ ठरेल. 72 धावांचं लक्ष यावेळी ठेवलं गेलंय बेस्ट ऑफ ऑल पॉवर्स संघासमोर. त्याचबरोबर समृद्धी कन्स्ट्रक्शन यांचंही बरेच योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. दुसरा जो आपण प्रेक्षक गॅलरी इथे आपण पाहतोय, प्रेक्षक डगआउट इथे आपल्याला जे पाहायला मिळते ते आम्हाला इथे पुरस्कृत केले. सागर एअरक्राफ्टचे सन्माननीय सागरजी भोसले यांच्या माध्यमातून आपण दुसरं प्रेक्षक डगआउट इथे आपण पाहतोय. तिसरं डगआउट इथे आपल्याला पाहायला मिळते जे धनश्री फिशरीजचे सन्माननीय प्रतीकजी बोंडकर यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध करून दिलं गेलेलं पाहायला मिळते. त्यानंतर MMM ग्रुप चे
मुकादम यांच्या माध्यमातून आपण चौथं प्रेक्षक डगआउट इथे आपण पाहतोय. 5वं डगआउट इथे आपल्याला दिसते जे यावी आपल्याला पुरस्कृत केलं गेले सुरेशजी मेकर आमचे आधारस्तंभ यांच्या माध्यमातून. आणि 5वं इथे आपण जे डगआउट पाहतोय जे मंचाच्या उजव्या बाजूला नाखरे गावचे उपसरपंच त्याचबरोबर उपाध्यक्ष श्री नवलादेवी मंदिर ट्रस्टचे सन्माननीय विजयजी चव्हाण आणि त्याचबरोबर शिवसेना पावस विभागाचे विभाग प्रमुख म्हणून ज्यांनी सुपरिचित असं व्यक्तिमत्व विजयजी चव्हाण यांच्या माध्यमातून हे डगआउट इथे उपलब्ध करून दिले गेले. या सर्वांचे या स्पर्धेच्या निमित्ताने या 10व्या पर्वाच्या निमित्ताने मनपूर्वक आभार आहे. कारण आपल्यासारख्या लोकांनी आम्हाला साथ दिली, आमच्या हातामध्ये हात दिला आणि त्यामुळेच एक भव्य दिव्य आयोजन असणारं आणि ज्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये होते अशी स्पर्धा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ते आम्ही संपन्न करू शकलो. आणि एक जल्लोष आणि एक जोश आपण इथे साजरा करतोय, आनंदोत्सव क्रिकेटचा इथे साजरा करतोय. हे सर्व श्रेय आमचं नसून आपल्या सर्वांचे आणि आपल्या सर्वांच्या साथीचे. आणि गेली 10 वर्ष आम्ही जे इथे आनंदोत्सव साजरा करतोय क्रिकेटचा, त्यामुळे मैदान व्यवस्थापन असेल किंवा इतर कोणतीही बारीक सारीक कामं असू द्या, परंतु त्या सर्वांची मदत खूप महत्त्वाची असते. यामध्ये जर आपण पाहिलं तर संदेश भाटकर आहेत, विशू सट्टी आहे, श्रेयस उर्फ शिव जाधव, ऋषी बिरजे, महेश पावसकर, अर्णव भाटकर, निहार भाटकर, विवेक साळवी, प्रज्ञेश उर्फ गोट्या देवळेकर यांच्याही माध्यमातून हे क्रीडांगण व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी आणि सहकार्य आम्हाला इथे मिळाले. अगस्त भाटकर असेल, विश्वजित साळुंके, नामदेव कोकरे साहेब, ओमकार नागवेकर, आदित्य मिसाळ, अखिलेश नागवेकर, आर्यन भाटकर, आयुष भाटकर, साईराज पावसकर, रवी पसरात गवाळी, अमित लिंगायत आणि निकेत तोडणकर या सर्वांनी आम्हाला खूप मेहनत आणि खूप सहकार्य दिले. त्यांच्या मेहनतीमुळेच हे मैदान व्यवस्थापन इथे आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही आयोजित करू शकलो. आणि त्यामुळे या सर्वांचेही मी PPLच्या माध्यमातून मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. कारण ही मुलं सर्व आहेत, हे जे आमचे सहकारी मित्र आहेत, हे आमचे शिलेदार आहेत आणि त्याचमुळे हा गड आम्ही गेली 10 वर्ष इथे राखू शकलोय, अबाधित राखू शकलोय. आणि हे सर्व श्रेय आपल्या सर्वांचं आहे, आपल्या सर्वांच्या मेहनतीचं आहे. आणि स्पर्धा आयोजित करायची म्हटलं की लाईट व्यवस्था ही खूप महत्त्वाची असते आणि ती लाईट व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून देण्याने सन्माननीय सुभाष उर्फ माक्या लाड, दीपक लाड आणि समस्त लाड बंधूंचेही आम्ही या PPLच्या माध्यमातून मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. कारण हा जो आवाज आहे किंवा इतर जे आपण म्युझिक सिस्टीम पाहतोय, साऊंड सिस्टीम पाहतोय आणि यासाठी लागणारी लाईट व्यवस्था सुभाष उर्फ माक्या लाड, दीपक लाड आणि लाड बंधूंच्या माध्यमातून इथे आम्हाला उपलब्ध करून दिली गेली. त्यामुळे PPLच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर हे जे क्रीडांगण आहे, ज्या क्रीडांगणाचे सर्व जे ओनर आहेत, जागा मालक आहेत, त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही मनपूर्वक आभार इथे मानतोय. कारण आपण दिलेल्या जागेमध्ये या हिरवळीमुळे एक इंटरनॅशनल दर्जाचं हे क्रीडांगण आम्हाला इथे पाहायला मिळतंय आणि त्याचा या इंटरनॅशनल क्रीडांगणावरती एक चांगली स्पर्धा इथे होताना पाहायला मिळते. आणि ही खासियत आहे, पहिलाच धमाका आहे, आगाज इथे देताना पाहायला मिळतोय. प्रणय मुरकर ऑन फायर, यावी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. रमजान सोलकर मॅन फ्रॉम सोमेश्वरचा हा सितारा ज्याच्या माध्यमातून पहिलं षटक इथे हाताळलं जातंय. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला प्रणय मुरकर आहे जो पावसगावाशी बिलॉंग करतो. एक पर्व होतं जो आपल्याला चिंचकली संघातनं खेळताना दिसत होता, तो शुभम मुरकर आणि त्याचा हा बंधू यावी प्रणय मुरकर. आणि पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार, इथे पाहायला मिळतोय शानदार मोर्या मोबाईल्स षटकार. लोकल बॉल आहे आणि लोकल बॉलला होम क्रीडांगणावरचा अंदाज जरूर आहे. बाराच्या दिशेने खेळलेला फटका आघात केला गेलाय 6 धाब्यांचा. त्यात नंतरच्या चेंडूवरती हलक्या तर खेळी कट केला होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अहमदला माहिती होतं डेंजर एंडच्या दिशेने धावायचं होतं, तिथून धाव त्यानं घेतली नाहीये. कारण अहमद देखील चांगल्या प्रकारे फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. प्रणय आणि अहमद अनेक वेळा ही जोडी क्रीडांगणामध्ये शेकली भाटीवाडी पावस संघाकडून खेळताना असताना बॅटर म्हणून या दोघांना ओळखला जाणारे पाहायला भेटलीत. पुढे यार अरंड विकेटने नेक्स्ट बॉल प्रणयसाठी यावी परफेक्ट मिसाईल सजवलं होतं. प्रत्युत्तर एका धाब्याचं दिलं जातं. यावी एकच्या मध्ये टीमची टोटल 7 या धावसंख्येवर. रमजान इथे चलाकी केले, कारण वाईड लाईन यॉर्कर बॉल ठेवलाच, त्याचबरोबर गतीमध्ये कमी गती ठेवली आणि त्यामुळे कम्प्लिटली चकला गेला आणि डिफेन्सली खेळावं लागलं ते प्रणयला. आणि ज्याच्यावी प्रणयला मिडल स्टिक आणि लेग स्टिकला चेंडू सापडले ना, त्यावेळी त्याच्या रडारमध्ये आलाय आणि ज्याच्यावी रडारमध्ये आलाय त्याला सीमापार दवडले. त्यामुळे प्रणयला यावी रमजानने चांगल्या दर्जाचा बॉल इथे अटेम्प्ट केला, ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला आणि त्यामुळे सन्मान द्यावा लागला तो प्रणय मुरकर याला. एकदम इथे घेतली जाते. रमजान बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला यावी अहमद. पुढे एकदा सज्ज असतील अहमद नाखबा, पावस एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. आता धाबांमध्ये कशी एक्सप्रेस पाहायला भेटेल. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, पंचांकडे दाद मागितली आहे, पंचांकडून स्पष्ट नकार येतोय.
आणि त्यानंतर डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल करण्यासारखा या क्रीडांगणावरती असेल. ज्यावेळी आपण रन चेस करत असतो ना, प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक येणारी धाव ही खूप महत्त्वाची गणली जाते. ही पॉवर्स प्रीमियर लीगमध्ये खासियत राहील का? पुढे एकदा रमदास सोरकर नंतरच्या चेंडूवरती हलक्या तर खेळ आहे. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथपर्यंत धाव फक्त खर्च केली जाईल 1. एका धावेने धावसंख्या पोहोचते यावी 8 या अंकावरती. पहिल्या षटकात प्रगतीपथावरती सावधशी खेळी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती धमाका केला प्रणयने, परंतु त्यानंतर रमजानने कमबॅक केला आणि जखडून ठेवलं या जोडीला, असं निश्चितच पाहायला मिळेल. प्रतिषटक 12चा रन रेट इथे रिक्वायर रन रेट आहे, त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 12 धावा बनवाव्याच लागतील. रमजानचा हा बॉल आहे, भिरकवलाय, लेग साईडला खेळलाय, ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत नाहीये. चेंडू जाईल वन बॉल सीमा रेषा पार, इथे पाहायला मिळतोय सागर एअरक्राफ्टचं चौकार. या क्रीडांगणावरती आमचे सर्वांचे लाडकंचं व्यक्तिमत्व साळुंखे काका यांचं इथे शुभागमन झाले. मी विनंती करतो साळुंखे काका आपण मंचावरती येऊन स्थान बनवा आणि या सामन्याचा आनंद घ्या. साळुंखे काका आपल्याला नम्र विनंती आहे, आपल्यासारखे मार्गदर्शक आम्हाला लाभलेत, आपल्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला लाभलेत आणि त्यामुळेच हे क्रिकेटचं रणसंग्राम इथे आम्ही आवर्जून आयोजित करू शकलोय. त्यामुळे आपण कृपया मंचावरती येऊन स्थान बनवा. जयवंत साळुंखे म्हणजे सर्वांचे लाडके असे काका यावी मंचावरती येत आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपली उपस्थिती हेच आमचं यश, आपलं प्रेम असंच सदैव आमच्या सोबत राहू द्या. बॉलिंग मार्कवरती इथे सज्ज होतोय यावी गुरुमुद्रे आणि समोर आहे राईट हँडेड फलंदाज अहमद. पहिला चेंडू यावी पाहायचा गुरु कशा प्रकारे बॅकअप फाईट केलेला चेंडू होता. शॉर्ट ऑफ द डेस जेवढं अपेक्षित होतं, चेंडू अलाउंड कार्पेटने गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, फक्त एकच धाव गणली जाईल. सिंगलवरती विश्वास. अहमद देखील आता नाराज असेल, कारण या चेंडूवरती 3 तेऱ्या वाजवणं गरजेचं होतं, पण 3 तेऱ्या काही वाजवलं नाही. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 13 या धावसंख्येवरती. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 72 धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके खेळणं अहमद आणि प्रणय मुरकर सारख्या फलंदाजाला गरजेचं असेल. तशीच फलंदाजी केली जाईल का? येणाऱ्या काळामध्ये जर विचार करायला गेला तर 29 चेंडूवरती 59 धावांची गरज आहे अजूनही सामना आज जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावं लागेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतून यावी आपण. यस, आणि गतवर्षीचा पर्वाचा जर आपण विचार केला तर या प्रदर्शन सामन्याचा विजेता ठरलेला संघ आणि त्या विजेत्या संघात आपल्याला गुरुमुद्रे खेळताना दिसला होता आणि प्रदर्शन सामन्यामध्ये गुरुची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि तीच पुनरावृत्ती यावी 10व्या पर्वामध्येही करेल का ते इथे पाहावं लागेल. परंतु यावी आव्हान आहे ते प्रणय मुरकर याचं, यानं धमाका केलाय. लेफ्ट हँडेड आक्रमक फलंदाज म्हणून याची ओळख आहे आणि ज्या पद्धतीने त्याची ओळख आहे त्या पद्धतीचा खेळ यावी क्रीडांगणात करतोय. ऑफस्टिकच्या बाहेर शॉपल होतोय, यावी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, गती परिवर्तन, शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि त्यानंतर थोडासा बाउन्स इथे मिळतोय आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. गुरुमुद्रेच्या चेहऱ्यावरती एक चांगली हास्याची मुद्रा इथे पाहायला मिळाली आणि कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक करून देण्यासाठी रोखण्यासाठी आजमावलं जाणार हे अस्त्र याने इथे वापरलंय. पुढचा चेंडू घेऊन गुरुमुद्रे समोर आहे प्रणय मुरकर. एकदा डान्सिंग द विकेटने खेळण्याचा प्रयत्न होतो, यावी फ्लॅश स्ट्रोक आहे, देऊन जाईल का धमाका? जी हा, चेंडू पाठवला गेलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर, येतोय पीपीएल चा षटकार. येस, बेस्ट ऑफ पॉवर्स मधून हा मी का खेळतो, मला का संधी दिली जाते याची प्रचिती याचं उत्तर देताना यावेळी आपण पाहतोय प्रणय मुरकर याला. पुन्हा एकदा गुरुमुद्रे पुढचा चेंडू घेऊन रटम राऊंड द विकेट, लेफ्ट ओव्हर द विकेट आहे, बॅकफुट वरती येतोय, कट केलाय, निलेश शिंदे आहे, यावी खराब क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पेश केलं गेलं, डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल, तत्पर घेतल्या गेले तिथे 2 धावांवरतीच मानावं लागते ते समाधान. चित्याच्या चपळाईने हे पळताना हे 2 खेळाडू इथे पाहायला मिळाले. पहिली रन घेतली गेली, दुसरा कॉल दिला गेला आणि कॉलला प्रत्युत्तर इथे दिले गेले. चांगला प्रतिसाद देताना आणि एक चांगलं कॉर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडनं इथे आपण पाहतोय. निलेश शिंदे तिथे होता, थोडासा लेझी पाहायला मिळाला आणि त्यामुळे ऍडव्हान्टेज इथे मिळालं. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जातंय. गुरुमुद्रे पुढचा चेंडू घेऊन प्रणय मुरकर साठी. एकदा सज्ज असेल टीमची टोटल 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे.
त्यानंतर पुढे एकदा कलाई दाखवली गेली आहे. कलावरती नजाकत मारणारा फक्त एक धाव खर्च केली जाईल. एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोरवरती जाऊन पोहोचली आहे 22 या धावसंख्येवरती. प्रणय बोरकरच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि एका चौकाराने खेळतोय, म्हणजे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. आता दमछाक करावी लागेल क्षेत्ररक्षणची. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. उलट्या गणिताच्या खेळाला आता सुरुवात मैदानामध्ये केली गेली आहे. आता प्रॉपिंग किट्सवरती खेळण्यासाठी दाखल असेल अहमद नाकवा. पावस लोकल बॉय आहे. या लोकल क्रीडांगणावरती खेळत असताना होम क्रीडांगण आहे आणि तो कशा प्रकारे फलंदाजी करेल. बावीस 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिले षटक 12 धावांचं रमजान याचं पाहायला मिळालं. त्यानंतर गुरुमुद्रेचं हे दुसरं षटक 10 धावांचं इथे ठरलं. त्यामध्ये एक उत्तुंग षटकार इथे आपण पाहिलंय. स्ट्रायकिंग एंडला यावेळी पुन्हा एकदा प्रणय लेफ्ट साइडला फील्डवरती नजर देतोय. रमजान बॉलिंग मार्गवरती वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक. पहिलं षटक 12 धावांचं, ज्यामध्ये प्रणयच्या मुरकरच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला होता. कोण कोणावरती ठरणार हवी हे इथे आपल्याला पाहावं लागेल. रमजान इथे सज्ज होतोय. बॉलिंग मार्गवरती फील्डवरती एक नजर दिली गेली. मुजम्मिल लांबाडे यावेळी क्षेत्ररक्षण सजवताना इथे पाहायला मिळालंय. फर्स्ट स्लिपला इथे गुरुमुद्रे जो यावेळी 30 सर्कलला खेटून उभा इथे असलेला पाहायला मिळतोय. पॉइंटला थोडंसं वाईट ठेवलं गेलंय. कव्हर पॉइंटलाही आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पासून स्क्वेअर लेग एम्पायर आहे त्याच्यापासून थोडंसं दूरवरती उभं केलं गेलं. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑनला इथे आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप मिड विकेटलाही प्रदेश देवळीकरला इथे आजमावलं गेलं. निलेश शिंदेलाही बाउंड्री लाईनच्या दिशेने खेटून उभं केलं गेलं. एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलं जाते. विनंती आहे काजी सर, आमचे काजी सर, आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. यावेळी फेकला गेलेला हा बॉल आहे. यॉर्क टाकायचा होता. अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. मिड विकेट येऊन क्षेत्ररक्षण इथे करेल. त्यावर घेतली जाते एक धाव. इथे अस्त्र वापरलं गेलं. एक चांगली रणनीती रमजानच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याची गती कमी आहे परंतु परफेक्ट लाईन आणि परफेक्ट लेन ही याची हमी आहे आणि ती हमी इथे आपल्याला पाहायला मिळाली. प्रणय मुरकरला इथे बिग हिट करायचा होता परंतु परफेक्ट यॉर्क असल्यामुळे मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला हा बॉल एक धाव इथे मिळते. रमजान पुढचा चेंडू घेऊन. रमजान टू अहमद स्ट्रायकिंग इनला. जेवी अहमद इथे धमाका करेल का? आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट इथे वाढत चाललंय त्यामुळे कुठेतरी मेंटेन करण्याची आवश्यकता असताना यावेळी यतीश बिर्जे चांगलं क्षेत्ररक्षण पेश करताना इथे पाहायला मिळालंय आणि निश्चितच त्याने यावेळी 2 धावा इथे रोखल्यात. शेवटपर्यंत नजर ठेवून होता. झेल मात्र आपल्याला पकडता येणार नाही अंदाज केला आणि त्यानंतर बॉल पर्यंत शेवटपर्यंत नजर राखली आणि जम्प करून 2 धावा इथे सेव्ह केलेत. 2 धावेने धावसंख्या पोहोचते यावेळी 25 या धावसंख्या 25 या अंकावरती. अप्रतिम क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला भेटला. प्रॉपिंग केसवरती पुढे एकदा सज्ज असेल. रमजानचा नेक्स्ट बॉल मोठा फटका केला गेलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्ट घेतो. यावेळी कंप्लीट केला जाईल. झेल इथून संपलाय. अहमद नाकवाच्या बारीचा खेळ. अहमद बॅक टू द पवेलियन. 5 चेंडू फेस केले. 4 या धावसंख्येवरती अहमद बॅक. संपूर्ण स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य आपल्याला लाभलंय ते या ठिकाणी श्री रणजित सर झोरे, तसेच या ठिकाणी श्री ॲडव्होकेट तेजस कोरगावकर, तसेच साई महाकाली ट्रान्सपोर्ट पावस माननीय श्री उदय पेडणेकर, तसेच रोहित पात्रे, अभि बळगे, विशाल भाटकर, श्री महेश गजने होलसेल माडी विक्रेते, तसेच या ठिकाणी श्री बंड्या पाडाळकर, श्री अमेय पात्रे,
तसेच या ठिकाणी मोरिया मोबाईल्स आणि इलेक्ट्रिकल्स श्री योगेश कोतवडेकर व श्री विश्वजित कोतवडेकर या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यस येस आणि यांचे विशेष आभार इथे मानावेच लागतील, कारण त्यांनी आपल्याला जी महत्त्वाची आपल्याला गरज असते, जी आवश्यकता असते, ती साथ त्याने दिली आणि त्यामुळे PPLच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक आभार इथे आपण व्यक्त करतोय. पुन्हा एकदा क्रीडांगणाच्या दिशेने वळतोय रमजान. रमजानने फेकलेला हा बॉल आहे, परफेक्ट यॉर्क आहे. यावी रिस्पेक्ट दिले गेलाय बॉलला, कारण आपण जर पाहिलं यावी परफेक्ट यॉर्क टाकला होता आणि अरफानलाही इथे मात्र त्याला उत्तर नव्हतं, त्यामुळे हलक्या हाताने खेळून काढले. परफेक्ट यॉर्क इथे पाहायला मिळाला. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे वारंवार साईड इथे बदलावी लागते. ती रमजान सोलकर याला मॅन फ्रॉम संगमेश्वरचा हा सितारा, ज्याने अतिशय अप्रतिम क्रिकेट मनोरंजन चिंचकरीसाठी त्याचबरोबर सोमेश्वर संघाच्या टीमसाठी केले. तसा रमजान पुढचा चेंडू घेऊन यावेळी फेकलेला बॉल आहे, परंतु प्रणय मूर्खने यावेळी दिले उत्तर. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार यावेळी पाहायला मिळालंय. समृद्धी कन्स्ट्रक्शन षटकार. तीनशे 17 षटकार या पावस प्रीमियर लीग मधला स्पर्धेमधला पाहायला भेटलाय. पुढे एकदा प्रॉपिंग केस वरती 10 चेंडूवरती 27 धावांची खेळी करतोय. आक्रमकपणे धारड केलेला प्रणय बोरकर नंतरच्या चेंडूवरती पुढे एकदा फिरकावून दिला गेलाय. मिड विकेट बॉलच्या बाहेर मोरिया मोबाईल वाला षटकार. जबरदस्त धमाका, काय खेळलाय हा खेळाडू. प्रणय मुरकर ऑन फायर पाहायला मिळाला. रमजान सोलकर वरती हावी ठरलाय, आतिषबाजी करतोय, बॅक टू बॅक षटकार इथे लगावतोय, धमाका करतोय प्रणय मुरकर. यस या ठिकाणी थोडासा ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि त्याचप्रमाणे PPLचं हे 10वं वर्ष साजरं करत असताना आणि प्रतिवर्षी आम्हाला उदंड प्रतिसाद सर्वांकडून मिळत असतो आणि या स्पर्धेच्या निमित्तानं PPLच्या या आयोजकांच्या निमित्ताने आयोजकांच्या वतीने आम्ही सर्वप्रथम हे उपस्थित असलेल्या दर्शकांची इथे आम्ही आभार मानतोय, कारण स्पर्धा यशस्वी होते कधी जेव्हा आपल्या दर्शकांचा, आपल्या पाठीराख्यांचा, आपल्या सहकारी मित्रांचा, क्रिकेट रसिकांची जेव्हा इथे उपस्थिती लाभते. आणि ती गेली 7 दिवस आम्हाला एक उदंड उपस्थिती यांच्या माध्यमातून, या दर्शकांच्या माध्यमातून इथे आम्हाला मिळाले. आणि त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्तानं पावस प्रीमियर लीगच्या या 2024च्या या पर्वामध्ये उपस्थित असलेल्या सर्व दर्शकांचं मी पावस प्रीमियर लीग मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, आपली साथ आहे, आपली उपस्थिती आहे, त्याबद्दलच ही स्पर्धा आम्ही यशस्वी मानतोय आणि या यशस्वी मागे आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे खूप मोलाचे आहेत. यस तसंच या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि पावस प्रीमियर लीग 2024 या अंतिम दिवसातील प्रत्येक सामन्यासाठी ड्रिंक्स ब्रेक आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय तो श्री विवेक साळुंके व तसेच मुळे हॉटेल आणि मुळे लॉजिंग पावस प्रोप्रायटर श्री तनुज मुळे यांच्याकडून खूप खूप धन्यवाद त्यांचे सुद्धा. आणि या ड्रिंक्स ब्रेकमुळे ही एक वेगळी रंगत आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि जे आतापर्यंत आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिले आणि त्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शारजाच्या या क्रीडांगणावरती त्याच पद्धतीचा ड्रिंक्स ब्रेक इथे उपलब्ध करून दिला गेला आहे. आणि त्यामुळे इथे निश्चितच चर्चा होईल. ते आमचे मित्र विवेकजी साळुंके आणि त्याचबरोबर तनुज मुळे, मुळे हॉटेलचे सर्व मुळे हॉटेल आणि लॉजिंग पावसचे तनुज मुळे यांची इथे चर्चा होईल, कारण त्यांनी आम्हाला ही इथे उपलब्ध करून दिलेले ड्रिंक्स आहेत. आणि त्यामुळे पावस प्रीमियर लीगच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. चला जाऊया आता सामन्याच्या दिशेने. 3 षटकांचा केस समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. फक्त एक अहमद स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर दाखल झाल्यानंतर स्कोरकार्डवरती एक गडी बाद धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचली आहे. करतो समोर असेल आता त्याला तुफान म्हणून ओळखला जाणारा अरफान नाखवा प्रॉपिंग केस वरती. अनेक खेळाडूंनी या इतिहास रचलेला हा अरफान यावी प्रॉपिंग केस वरती खेळण्यासाठी तुफान असेल. तुफान सारखी फलंदाजी खेळला जातो. अनेक स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक करणारा हा फलंदाज यावी मैदानामध्ये दाखल केला गेलाय, तोच म्हणजे अरफान. समोर गुरु मुद्रे, ज्याचं पहिलं षटक 10 धावांचं इथे पाहायला मिळाले आणि महत्वपूर्ण असत वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 4थं षटक घेऊन ऑन दी मार्क राईट मोर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
यावेळी फेकला गेलेला हा बॉल आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलाय, थोडासा टर्न देताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. चांगली लाईन लेन तिथे ग्रिप केली गेली असं आपण इथे म्हणू शकतो. कारण ज्या पद्धतीने गुरुमुद्रे इथे दाखल झाला आणि थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार अरफान इथे करताना दिसतो आणि त्यामुळेच गुरुमुद्रेला ही कल्पना होती की हा शफल होऊन खेळेल आणि त्यामुळेच ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलेला हा बॉल इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. त्यामुळे या संघासाठी या क्रीडांगणामध्ये उभारतोय. गुरुमुद्रेसाठी यावी बदलला गेलेले हे अस्त्र कशा पद्धतीने काम करते. बॅकफुटवरती येऊन लगावलाय इथे शानदार वन बाउंस चौकार. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल, नजाकत, बरकत यावी रन रेट मध्ये पाहायला मिळाले, स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळते. नवसंख्या स्कोर कार्डवरती 42 वरती जाऊन पोहोचली आहे. पुढे ते एकदा गोलंदाजी मार्क करून शतक क्रमांक 4 सध्या हातावरती गुरुप्रसाद मुद्रे. प्रॉपिंग केस वरती पावसचा सितारा असेल, काय करेल या चेंडूवरती. 68च्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, स्कोरले 85च्या दिशेने चेंडूला तारलं गेलं. तिथपर्यंत फक्त एकच धाव खर्च केली जाईल. मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण केली जाते. चेंडू हवा तसा मिडल ऑफ द बॅट होत नाहीये अरफानच्या बॅटवरती. गुरुमुद्रेच्या यावी चेंज ऑफ पेस डिलिव्हरी पाहायला मिळाली, परंतु यावी स्ट्रायकिंग एंडला असेल तो प्रणय मुरकर. पाहूया कशा पद्धतीने गुरुच्या या पुढच्या चेंडूचा करेल ते सामना. बेस्ट ऑफ पावर्स वर्सेस रेस्ट ऑफ EPL यांच्यामध्ये चाललेला प्रदर्शनीय सामना, एक्झिबिशन मॅच इथे आपण पाहतोय. दमदार कामगिरी, 71 धाबा बनवल्या गेल्या, 72 धाबांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. चौथं षटक इथे प्रगतीपथावरती असताना धाबसंख्या इथे आपण पाहतोय ती 45 रन. अजून 29 धाबांची आवश्यकता विजयासाठी. 15 चेंडू आणि 29 धाबांचं समीकरण. गुरुमुद्रेचे हे 3 बॉल जे यानंतर फेकले जातील ते महत्वपूर्ण आहे. फील्डमध्ये बदल केला गेला. लेग स्लीपला यावी दमजान सोलकरला आणलं जात आहे. स्क्वेअर लेगला थोडंसं वाईट ठेवलं गेलं, जेणेकरून बिग हिट करण्याचा जर प्रयत्न केला तर एक झेल इथे उपलब्ध होईल हा विचार आहे. यावी टाकलेला हा बॉल इनवाईट केलं होतं, परंतु मिस टाइम झालेला हा फटका मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. विजय बॉल वरती आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण विजयच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. टाट बॉल येतोय, माफ करा एक धाव इथे घेतली गेले. चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळालं. प्रणय मुरकरला इथे बिग हिट करायचा होता. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल यावी लेग साइडला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला गेला, प्रॉपर टायमिंग इथे झालं नाही, तरीही एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेले. गुरु पुढचा चेंडू घेऊन अरफान आहे स्ट्रायकिंग एंडला. नावसंख्या स्कोर कार्डवरती 44 वरती जाऊन पोहोचली आहे. पुढे एकदा सज्ज असेल प्रॉपिंग केस वरती 1 टनच्या स्वरूपामध्ये दाखल झालेला अरफान आतापर्यंत त्याच्या बॅटमधून कोणत्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला नाहीये. खेळण्यासाठी सज्ज असेल, डान्सिंग द विकेटने खेळण्याचा प्रयत्न असेल. ऑन गोलंदाजी मार्क करून गुरुप्रसाद नंतरच्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळायचं होता. अपेक्षित उंचीवर चेंडू थोडासा लो राहिला आणि त्यात नंतर डॉट बॉलची सांगता. गुरुवरती माहिती आहे गुरु कशा प्रकारे कामगिरी करतोय मैदानामध्ये आणि गुरुची चांगला लेंथ आणि लाईनवरती विचार करणारी गोलंदाजी कुठेतरी अरफानला आता विचार करण्याला भाग पाडायला ठरली आहे. पुढे एकदा प्रॉपिंग केस वरती सज्ज असेल. गुरु पुढचा चेंडू घेऊन अरफान इथे सज्ज होतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळालाय, परंतु इथे धमाका आहे. इथे अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, मिळणार नाही कोणत्याही खेळाडूला संधी. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, हा पाहायला मिळालाय. MMM ग्रुप षटकार. कर आणि या ठिकाणी तसेच
श्री प्रवीण उर्फ बाय शिंदे, श्री विजय चव्हाण, श्री अजय तेंडुलकर आणि श्री रुपेश कीर. तसेच पॉवर्स प्रीमियर लीग 2024 साठी मोलाचे तसेच आर्थिक सहकार्य या ठिकाणी आपल्याला लाभले ते माननीय श्री उदयजी सामंत साहेब, तसेच किंगमेकर श्री किरण उर्फ भैया सामंत, तसेच सात सावकार विश्वास पावसकर, समृद्धी कन्स्ट्रक्शन पुणे सुदेश कदम, माजी नगरसेवक आधारस्तंभ माननीय श्री सुदेश दादा मयेकर, MMM ग्रुप मुसद्दीक मुकादम, धनश्री फिशरीचे श्री प्रतीक मोंडकर, तसेच सागर हेअरक्राफ्टचे श्री सागर भोसले, साई मँगो सप्लायर श्री प्रवीण उर्फ बाय शिंदे, तसेच कोकण स्वाद तसेच महाकाली पॅलेस हॉल श्री अभिशिंदे मावळंगे. धन्यवाद. अरफानची बॅट इथे षटकारांची बोली भाषा बोलू लागले. एक बीक ही तिथे आपण पाहिलंय, अप्रतिम उत्तुंग अशा षटकार इथे टोकलं गेलंय, परंतु याही मैदानात वापरला जातोय मुझम्मिल लांबाडे याला, कारण गेम चेंजर गोलंदाजी आहे आणि याच्या बोटांमध्ये जादू आहे. लेग ब्रेक असू द्या, इन स्विन असू द्या, आउट स्विन असू द्या, ही खासियत आहे या गोलंदाजीची. मुझम्मिलचा पहिला बॉल यावी थोडासा स्क्वेअर ठरतोय, ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला हा बॉल आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एकदा विती मिळेल, अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. यावी गती परिवर्तन करायचं होतं, टप्पा थोडासा शॉर्ट इथे ठेवला गेला आणि फलंदाजापासून दूरवरती इथे ठेवायचा होता हा बॉल, त्यामुळे यावी स्क्वेअर ठरतोय. एक अतिरिक्त धाव इथे मिळाले. समोर आहे तो प्रणय मुरकर. मुझम्मिल नेक्स्ट बॉल घेऊन राऊंड द विकेट आहे, इथे फिरवलाय इथे पाहायला मिळतोय कोकण स्वाद षटकार. अप्रतिम फटका इथे सजवला गेलाय आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रणय मुरकर असेल तोपर्यंत आपल्याला इथे धमाका पाहायला मिळेल. वाला षटकार जरूर. प्रणय इज ऑन फायर. क्रीडांगणामध्ये बरसलाय. षटकार आणि चौकारांची बोलीभाषा करतोय. 13 चेंडूवरती 40 धावांची नाबाद खेळी आता प्रणय मुरकर. या स्पर्धेतील अजून एकची संधी मिळाली गेली आहे, त्या संधीवरती सोनं निर्माण करेल का? यावेळी पुढे एकदा प्रॉपिंग केसवरती खेळण्यासाठी सज्ज असेल प्रणय मुरकर. यावेळी पुन्हा एकदा बिरकावलाय. यावेळी चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार. MMM ग्रुप षटकार जरूर. मोठा फटका खेळण्यासाठी ओळखला जाणारा प्रणय मुरकर इज ऑन फायर. पुढे एकदा 6 धावांसाठी हा चेंडू गणला गेलाय. कोकण स्वादचा घेतलेला आस्वाद आणि त्यानंतर आलेली एक ऊर्जा आणि त्या ऊर्जेचे प्रदर्शन यावेळी प्रणय मुरकरच्या माध्यमातून आणि यानंतर कोकण स्वाद कडून प्रणय मुरकरसाठी काहीतरी गिफ्ट निश्चितच एखादी डिश फ्री मध्ये ठेवली जाईल, कारण धमाका करतोय कोकण स्वादच्या या तडक्याला. इथे मात्र तडका देताना पाहायला मिळतोय, फटका देताना पाहायला मिळतोय तो प्रणय मुरकर. ऑन दी मार्क लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, इथे धमाका केलाय आणि अप्रतिम फलंदाजी इथे पाहायला मिळाले. यावेळी बॉलिंग पार्क मध्ये सज्ज होईल मुझम्मिल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आहे, आणखीन एक धमाका आहे. अर्धा हाफ सेंचुरी साजरी करतोय आणि इथे आपल्याला पाहायला मिळालंय महालक्ष्मी महाकाली ट्रान्सपोर्टचा हा उत्तुंग षटकार. ट्रक भरून ठोकला गेलेला हा षटकार इथे पाहायला मिळालाय. प्रणय मुरकर जर विचार करायला गेलात तर 15 चेंडूवरती 52 धावांची नाबाद खेळी. मैदानामधून बरसलाय. षटकारांनी शिवाय बोलीभाषा करत नाहीये आणि षटकाराची बोलीभाषा ही जिगरबाज आहे त्याची आणि याच्यासाठी ओळखला जातो. स्वतःच्या क्रीडांगणावरती का खेळतोय मी आणि लोकल बॉय म्हणून मला का ओळखलं जातं त्याचं प्रत्युत्तर दिलं जातंय. पुन्हा एकदा यावे सेन्सिबल क्रिकेटचा खेळ. त्याला माहिती आहे सामना असाच असं नाही, आता जवळ नेला गेलाय. धावसंख्या स्कोरकार्डवरती दान पोहोचली आहे तब्बल 70. या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी अजूनही 2 धाव्यांची गरज असेल. ऑन गोलंदाजी मार्कवरून पुन्हा एकदा मुझम्मिलचं हे षटक इथे मात्र निश्चितच महागडे ठरले. हा विचारलाय तो प्रणय मुरकर, काय धमाका केलाय. यावी फिरवलंय आणि एमेझॉन स्टाईल मध्ये सामना होतोय ते समाप्त. अरफानच्या बॅट मधनं निघाला हा विजयी षटकार आणि यावेळी इथे विजयी ठरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या प्रदर्शनीय सामन्यामध्ये विजयी ठरलाय
बेस्ट ऑफ ऑल पॉवर्स विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर उपविजेता ठरलेला हा संघ रेस्ट ऑफ PPL यांचंही इथे हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून दर्जेदार क्रिकेट इथे अनुभवायला मिळालं, क्रिकेटचा थरार इथे अनुभवायला मिळाला. आणि खास करून हा एक्झिबिशन सामना प्रणय मुरकरसाठी खास ठरलाय. काय खेळलाय हा, अक्षरशः गोलंदाजामध्ये तुटून पडला. 15 चेंडूंमध्ये अर्धशतक त्यांनी इथे ठोकलंय. आणि यामुळे जर आपण पाहिलं तर